प्रेम झाला वार करी पाठ समजली खरी देह देवाची पंढरी विठू मनाच्या गाभारी श्वास झालं जपमाळ मन चिपळ्यानी टाळ श्वास झालं जपमाळ मन चिपळ्यानी टाळ वेळ जीवाचा शिवाचा झाला अभंग जिण्याचा सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह हनुमान मंदिर पायतळवाडी तालुका माजलगाव जिल्हा बीड दिनांक 7 जानेवारी 2021 श्री संताची माता चरणावरी संताची माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी संताची माता चरणावरी साष्टांग ही करी दंडवत साष्टांग ही करी दंडवत क्रांती पावलो क्रांती पावलो भाळा उत्तरी क्रांती पावलो संभाळा उत्तरी पावलो संभाळा उत्तरी भाळे अंतरी प्रेम सुख भाळे अंतरी प्रेम श्री संताची माथा चरणावर साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो संभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरणी पावलो आधी पिटले माझे कोडी बहुता जन्माची साकडी कोंडाटले पुढे परब्रह्म साबळे प्रस्तुत मातोश्री रत्नमालाबाई संदीपानरावजी सोजे आणि श्रीयुत संदीपानराव कारभारीजी सोजी पाटील या उभयतांनी जी चारोधाम यात्रा पूर्ण केली याची सांगता समारोप किंबहुना आपल्या भाषेत मौंद्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि त्या निमित्तानं श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञाबरोबरच अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन त्यांच्या दोन्ही चिरंजीवानी अर्थात आपल्या सर्वांची सुपरिचित मूर्ती श्री हरिभक्तपरायण आमचे परमेश्वर महाराज सोजे आणि त्यांचे धाकटे बंधू रामेश्वर महाराज दोन्ही सुपुत्रांनी आपल्या आईवडिलाची तीर्थयात्रा पूर्ण केल्याची ही सप्ताहाच्या रूपानं यथा योग्य रीतीनं सांगता म्हणा किंवा मौंद्याचा कार्यक्रम म्हणा परमेश्वर महाराजांचं व्यक्तिशः असलेलं प्रेम आणि त्या प्रेमाची पावती म्हणून माझा सेवेचा सुयोग आज सप्ताहातला तिसरा दिवस आहे श्री हरिभक्तपरायण हरिदास महाराजांच्या मुखातून आपण श्रीमद भागवत कथा श्रवण करत आहात भगवंताची गोड कथा नित्यनेमानं सुरू आहे आणि संप्रदायाची चाकुरी म्हणून कीर्तन शिवेचा सुयोग चिंतन म्हणून शिवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा चौकड्या पद्धतीचा संत प्रकरणातील असून या अभंगाद्वारे तुकोबारा संतांच्या दर्शन स्पर्शनामुळे जीवाच्या जीवनातल्या समस्या कशा सुटल्या जातात याचं सविस्तर केलेलं वर्णन म्हणजे हा अभंग माईक घ्या ना आपला मुद्दा आहे अनंत समस्येनं भरलेलं जीवन म्हणजे मनुष्य जीवन आणि या संबंध समस्येवर एकमेव तोडगा म्हणजे संत. संत कसे
समस्या कोणत्या क्वालिटीची आहे किंबहुना कोणत्या प्रकारची आहे हे पाहायचं काही गरज नाही. कोणत्याही प्रकारची जरी समस्या नाम अडचण असली तरी त्याच्यावर मात करायची ताकद कोणात एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ पूर्ण करीती मनोरथ पूर्ण करीती मनोरथ जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ पूर्ण करीती मनोरथ एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ पूर्ण करीती मनोरथ जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ पूर्ण करीती मनोरथ पूर्ण एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ म्हणजे मनातली इच्छा पूर्ण करायची ताकद कोणात संतांमध्ये. त्यामुळं समस्या किंबहुना अडचण याचा विचार करायची काही गरज कसल्याही अडचणीवर मात करायची ताकद संतात. पण अडचण एकच आहे काय संत ही चीजच अशी आहे त्यांची भेट त्यांचं दर्शन त्यांचं सानिध्य त्यांची कृपा किंबहुना त्यांची सेवा ही पुण्य यादीने पुण्य यादीने पुण्य नसेल तर संतांच्या विषयात कोणताच संबंध येत नाही. संतांच्या संबंधी होणाऱ्या क्रियेसाठी पुण्यच लागतं. पुण्य पाहिजे बहुत जन्मजन्मीचे संचित. अनेक प्रकारच्या पुण्याचा परिपाक संत भेट. संत भेट होय संत भेट होय संत भेट होय पूर्व पुण्यात लागाती संत भेट होय संत भेट पूर्व पुण्य असता गाठी संत भेटी तै होय. पूर्व पुण्य असेल तरच संतांची भेट सहजासहजी होते. महाराज म्हणतात पूर्वजन्मी सुकृते थोर केली ती मजा आजी फळाशी आली परमानंदवाजी मानसी आणि भेटी झाली या संताशी. म्हणजे पूर्व पुण्याची देण आहे संत भेट. पूर्व पुण्य नसेल तर संत भेट होत नाही महाराज. आणि पुण्यही कमी जमत नाही काय संतांच्या भेटीसाठी कमी पुण्याई काम करत नाही. कमी पुण्याईचा दर्जा वेगळा आहे. पुण्य कमी असेल तर स्वर्गादी सुखाची प्राप्ती होते. हा बरोबर आहे सांगतात. पुण्यात्मके पापे स्वर्गाई पापात्मके पापे नरकात जाई जे
माते जेनी पाविजे ते शुद्ध पुण्य विठाला शुद्ध पुण्य असेल तर परमात्मा प्राप्ती आणि पुष्कळ पुण्य असेल तर संत प्राप्ती. काय कमी पुण्याही संत भेटीसाठी कामयाबी होत नाही. नाथ महाराज सांगतात निष्कामता निज दृष्टी अनंत पुण्य कोट्यानुकोटी ही देंगे दिलाएंगे नहीं चल पाएगा. दे दिया जाएगा यार ना की क्या बात है असं चालत नाही. मग रोकड्याला ही जे पाठोवाटी तै होय भेटिया हरिप्रियाची. रोकड पुण्याई असेल तरच भगवत भक्ताची भेट होती अन्यथा होत नाही. महाराज अनंत पुण्य कोट्यानुकोटी कमी पुण्याई काम करत नाही. आणि पुण्य पुष्कळ करण्यासाठी पुण्य पाहिजे बहुत बरोबर आहे. पुष्कळ पाहिजे भरपूर पाहिजे. कोट्यवधी प्रकारचं पुण्य लागतंय. त्याला आपल्याकडे नाही त्याला काय करावं त्याला वाढवावं लागेल. काय करावं लागेल त्याला काय करावं लागेल वाढवावं लागेल. मग ती वाढवायचं म्हणल्यावर त्याला मेहनत आली. काय आली त्याला मेहनत लागते. त्याला तसं क्षेत्र लागतंय. त्या क्षेत्रानुरूप त्याला मेहनतही तशी आणि तसं खतपाणी मिळावं लागतंय. मग जमत असतंय ती. काय सहजासहजी मिळालंय का कुणाला टक्केवारी नाही तर शेतकरी वर्ग आहे. सहज मिळतंय नाही. न करिता निगा न काढिता तना करिता निगा न काढिता तन कैसे निते कन येती हाता. फुकट पिळ देते. बाप दाद्याची जरी इस्टेट असली काय वडलो पाहिजे जरी आपल्या नावावर जमीन आलेली असली वडिलाची बोलणी शेत नाही दे खाऊ दे नाही दे खाऊ दे. राशीचे मोहन असेल राशीचे मोहन असेल नाही दे खाऊ दे नाही दे खाऊ दे. तुकोबारा म्हणतात निराशीचे मोहन शेत. कसलं शेत बटई मुनाफ्याचं साठे खत खरेदी खत लाटल्यालं कुळकायद्यात आणलं असलं नाही. कसलं ते वडलो पार्जित आपल्या नावावर आलेले. वाटणी पत्रक करत असताना मिराशी शब्दाचा अर्थ कळाला का? मिराशी कशाला म्हणतात? जो हमारे बाप दादे की राशि थी, जो हमारे नाम से चुन दी गई राशि, मेरी राशि का नाम होता है मिराशी. मेरी राशि का नाम मिराशी.
तुकोबारा म्हणतात मिरासीचे मोहन शेत नाही देत पीक उगे. घरची जमीन आहे म्हणून फुकट पीक देते काय? मेहनतच मागती महाराज. म्हणून बिगर मेहनतीचं काही मिळालंय. आमचे गुरुवारी गुलेबा हमेशा सांगायचे, ते म्हणायचे बुवा फुकट काही मिळत नाही, घासावं लागते. मेहनत करायची म्हणजे जुना काळ होता. हिवाळ्याच्या शेवटी शेवटी जमीन नांगरून टाकायची. कधी? हिवाळ्याच्या शेवटी शेवटी. आणि उन्हामध्ये चांगली तळपू द्यायची जमीन है की नाही. तावून निघाली चैत्र वैशाखात मोगडा पाळी वेचणी सारा कार्यक्रम उरकायचा आणि वाट बघत बसायची. कोणाची? पावसाची. बर पाऊस पडल्या पडल्या पेरीत होते का नाही? पाटील शाबास. किंमत कशाला आहे? पाऊस पडण्याला जितकी किंमत आहे किंबहुना त्याच्यापेक्षा एक काकण अधिक किंमत वापशाला. वापसा अति मोलाचा. शहाणा सुज्ञ जाणकार शेतकरी वापशाशिवाय पेरणी करत नाही. मला माहिती आहे वापशाची किती किंमत. वापशाची अनन्यसाधारण किंमत मानली संतांनी. एका शब्दात सांगू, वापसा किती किमतीचा आहे पाटील? वापसा एवढ्या किमतीचा आहे. वापसा जर सांभाळला तर संसारिक माणसाला ब्रह्मचारी राहिल्याचं प्रमाणपत्र बहाल होत आहे. विडाला भाषा कळते का नाही कळत? कळते. संसारिक माणसाला ब्रह्मचारी राहिल्याचं प्रमाणपत्र शास्त्र संत बहाल करतात, पण त्याला वापसा सांभाळावं लागतं. समान. महाराज म्हणतात विधीपूर्वक विषयाचं जर सेवन केलं तर संसारिक माणूस ब्रह्मचारी राहिलेल्या किमतीत मोडल्या जातो. विधीने सेवन आणि विषय त्यागाते समान. इतकी किंमत आहे कशाला? वापशाला म्हणा. आता याच्या विरुद्ध आहे का? विढळ विठाल ज्ञानोबाराची विधीची वाप चुकवी. क्या बात आहे. अन्यायाचे बीज रोपवी आणि कुकर्माचा करी राबुजरी तरी दयाची सारिखे असंभाव्य पाप पिके मग जन्म कोटीवरी दुःखे जीव भोगी. विठाला विधीचा वापसा जर चुकविला
अन्यायाचं बीज जर रोपविलं आणि कुकर्माचा जर राब केला तर दुसरं काही पिकत नाही. तरी तयाची सारिकेन असंभाव्य पाप पिके आणि मग जन्म कोटीवरी दुःखे जीव भोगी. म्हणून वापशाला किती किंमत आहे, साधी किंमत आहे. म्हणून सुज्ञ जाणकार वापसा सांभाळतात. काय सांभाळतात? पण वापसा व्हायला म्हणून वल उठून जाऊ नये, चिबडीत पिरू नये, हे बी खरे. चिबडीच्या पावत्या गावठी भाषेत सांगतो यदा कदाचित एखाद्या शेतकऱ्यानं गाही गडबड केली आणि चिबडीत पेरलं. कस पेरलं? चिबडीत पेर केली. चिबडीत जर पेरलं तर ती रान उगवत नाही का? उगवत आहे. ओलीमुळं दाना फुटतो, उगवतो. ओलीमुळं मोडाला कोंब येतात. पण अडचण काय? चिबडीच्या पेरीचा दुष्परिणाम वरला पापोडा जमिनीचा काय होत असतो? कडक होतो. कडक नाजूक निघालेला खालून कोंब त्या कडक वरल्या पापोड्याला छेद करून सरळ वर येता येत नाही. जिकडे जमीन फाटली असेल, भळ पडली असेल किंवा चिरली असेल तिकडं जाऊन त्याला वर यावं लागते. म्हणून ती जन्माला येतानाच ही चिबडीच्या पावत्या विठाला म्हणून शहाण्यानं पक्का डोक्यात ठेवायचं, वापसा सांभाळायचा. विठाला किंमत कशाला? वापसाला किंमत आहे, लक्षात असू द्या. आणि वापसा मी अगोदरच बोललो, वापसा व्हायला म्हणून उठून गेल्यावर काय उपयोग आहे? वास्तविक कशी आहे पेरणीची पद्धत? बीजना पेरी खडकी ओल नाही ज्याचे बुडकी. ज्याच्या गुणात वल नसेल अशा ठिकाणी ज्ञानोबराची भाषा सांगतो. खडकी जयसे वर्षाले कागी माझी पेरिले कर्म मानिले देखिले स्वप्न तैसे. विठाला खडकावर पाऊस पडला काय आणि आगीत पेरलं काय? ती केलेलं कर्म पूर्ण वाया जात. काय होतंय? ती पूर्ण वाया जात. कर्म मानिले देखिले स्वप्न तैसे. मग याला पर्याय एकच. खोलवली पाणे ते बीज
काय म्हटलंय? खोलवली पडे ते बीज उत्त उथळाचा श्रम वाया जाय. गावठी म्हण आहे उथळ पाण्याला. म्हणून तसल्या वाल्या रानात शेतकरी दाब देतो रुमण्यावर हात देऊन. एवढ्यावर मी ग बसत नाही. मग टिपणीच्या दोन्ही बाजूला दगड बांध. कशासाठी? दाबून ती पण चालली पाहिजे आणि बी खोल पडलं पाहिजे. म्हणून तो गोबर आहे खोलवली पडे ते बीज उत्तम उथळाचा श्रम वाया जाय. शहाणा तर काय करतो? पेरणी करून शेतकरी का बसतो का? शेतकरी का सोंग आहे? पेरणी करून शेतकरी का बसतो का? गप बस. पाठीमागून लोड नाही तर रासनी काहीतरी केल्याशिवाय राहत नाही. रासनी तरी करणार नाही तर लोड तर. आणि म्हणून रत्नमालाबाई अथवा संदीपानराव या दोन्ही उभयतानी हा कार्यक्रम म्हणजे रासनीचा कार्यक्रम आहे. विठ्ठल या कार्यक्रमाचं नाव काय? ही पेरल्यावर महागून जी रासनी करते किंवा लोड करते बी झाकून टाकते त्या कार्यक्रमाचं नाव आहे मांद्याचा कार्यक्रम. कळलं की नाही कळलं? क्या बात आहे. तरी म्हणलं तर मग महाराज कसं झोपल्यासारखं ऐका काय गोंड सोयी नानवराचा. नाना कृषीवळू आपुले पांघोर बी पेरिले तैसी झाकी निपजले दान पुण्य घाला. म्हणून आम्ही तुला ते सोनं म्हणतो. उगाच कसं म्हणतो ज्ञानोबारा म्हणतात शेतकरी जसा पेरणी केल्यावर पांघरून टाकतो राष्ट्रीय लोड करून तद्वत जेवढी जीवनात पुण्याई केली त्या केलेल्या पुण्याईला काय करायचं? काय करायचं? तैसी झाकी निपजली दान पुण्य. केलेलं दान केलेलं पुण्य शहाणी जाणकार झाकून टाकतात. ओपन होऊ देत नाहीत. ओपन राहिलं तर पाखरं खाऊन जातील ना. किंमत झाकण्याला. हा एकदा व्यवस्थित त्या बियाला झाकलं मग मात्र ती बी पद्धतशीर उगवून येते. आणि शहाण्या शेतकऱ्यानं 2-4 दिवसानं काय करावं लागते? काय करावं लागते? सांगा जावं लागतं. येडा करायला जावं लागतं. पूजोनी देव पाहिजे फिरवली सीता जाईजे तो शोनी प्रसाद घेईजे आथितीचा. म्हणजेच येडा करायला कशात जायचं? कसं उगवले ती कळत असत. दाट पातळ कमी जास्त. आणि एकदा चारी कोपरे बराबर आलं या की मग माणसं म्हणते जमलंय बर का. काय हो स्वामी जमलंय. विठाला विठाला पाटील बरोबर. आबा कसं असतंय? जमलं म्हणलं की माणूस कामाला लागते त्या. आणि मग थोडं थोडं खत पाणी. पण मधून 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 झाडाचं बुड काय करावं लागते? मोकळं करावं लागतं. निवडावे तन
तनो निवडावे तनो निवडावे तनो निवडावे आणि शेती करावी जतन. मधून मधून थोडं दानाचं बुड हलकं करावं लागते, जारवा तोडावं लागते आपल्या भाषेत. जारवा नाही शब्द आहे का? मधून मधून खुरपण म्हणा, कोळपण आपल्याकडे पद्धत आहे. निवडावे तर शेती करावी जतन, ही पद्धत आहे. आणि मग एकदा धीरे 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 धानानं जोम धरला की पोटऱ्यात येते. ती कुठे येते? पोटऱ्यात. पोटऱ्यात आल्यावर माळरानावर सुद्धा चांगला मोसम दाखविते. काय फुलग फुकी जमीन असली तरी पोटऱ्यात आल्यावर काय करता येईल? ती माणूस म्हणतो जमले बरं का, गजबच जमले. काही काही बाप तर जाहीरच म्हणते काय महाराज जगातील एक करीत पण आपली वेगळीच आहे. मग आमच्या लक्षात येते काय बहुतेक निस्वलन असावं. बोलणं कळलं नाही का? खरं कधी कळत आहे? आणि निस्वल्यावर म्हणा पोटऱ्यात कोणतं बी जोम दाखवते. कधी? पोटऱ्यात आल्यावर. पण ती निस्वल्याशिवाय कळत नसते. कारण निस्वायच्या टायमाला कळत न कळत यदा कदाचित मधून जर काळा कोंबाल तर झाली कथाची कहाणी. विढाल त्यामुळं कोणत्याही बापानं पक्क ध्यानात ठेवायचं, निस्वल्याशिवाय कालरला हात लावायचा नाही. स्वामी ध्यानात धरलं. कारण इकडं तुका झाला शे कळस आहे. वस्तुस्थिती निस्वल्याशिवाय कळत नाही. निस्वल्यावरही फुलवारा धरला तर दाणे धरण्याच्या आत वारांगाराचा जर झपका झाला तर नुसत्या पिशा हातात येत असते. काय कने विन सोपटी कणशी लागली घनदाटी. नांगराची भाषा. म्हणजे याचा अर्थ काय? नोकरी लागण्या इतकं शिक्षण नाही आणि शेती करण्या इतकं कमी नाही, अशा मध्यवर्ती बँकेत ही लटकत राहते. पिशा म्हणायचं. सेंट्रल परवडली, ग्रामीण परवडली, मध्यवर्ती बँकेत कोणत्याच थराला बसत नाही. म्हणून फुलवाड्याच्या मानानं दाणे धरावं लागतील. पण दाणे धरून हुरड्यात येऊन परिपक्व व्हावं. परिपक्व झाल्यावर काय यदा कदाचित पावसानं जर झपका दिला. काय कधी? परिपक्व झाल्यावर जर पावसानं काढायच्या अगोदर झपका दिला तर ती हुंड्यात मार खाते. कशात मार खायला? कलर गेल्यावर पुन्हा काय राहिलं? म्हणून या सर्वातून जोपासून घरी यावं लागते. आणि मग म्हणता येते काय पुण्य फुल
काय शब्द आहे? पुण्य फळले बहुता दिवसा. फुकट आहे का? एवढी मेहनत करावं लागते त्यावेळेला ती फळाला येत आहे. कारण आपल्याला संत भेटीसाठी काय लागणार आहे? पुण्य लागणार. आणि तीही कमी नाही, बहुत. आणि थोड्याच बहुत म्हणजे वाढवायचं असेल तर एवढी मेहनत लंबी चौकी आहे. हे करावंच लागतं. कारण एका बिजा केला मग भोगिले कणीस. महाराज म्हणतात एका बीजाचा नाश केलाय, तोंडात घालायचा घास शेतकरी मातीत घालवतो. मातीत कुठं घालवतोय? मातीत. पण एका बीजा केला नाश आणि मग भोगिले कणीस. कसं आहे? गट्टा काढा त्या खाल्ल्या दोन्ही वाजीवर चढवा. हा तोच गट्टा म्हणा बाबा चढवा. होय झालंय त्यांचं. हा डबल नका. जन्म झाला वार करी पाठ समजली खरी. देह देवाची पंढरी विठू मनाच्या गाभारी. श्वास झालं जपमाळ मन चिपळ्यानी टाळ. श्वास झालं जपमाळ मन चिपळ्यानी टाळ. वेळ जीवाचा शिवाचा झाला अभंग जिण्याचा. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा. अखंड हरिनाम सप्ताह हनुमान मंदिर पायतळवाडी तालुका माजलगाव जिल्हा बीड. दिनांक 7 जानेवारी 2021